महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणारी मोठी बातमी. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओवरून विरोधक आक्रमक झाले असून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर स्वतः झिरवाळ यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केलाय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नेमकं प्रकरण काय पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत ते असल्याचा दावा केला जात असून हा व्हिडिओ त्यांच्या शासकीय निवासस्थानात शूट झाल्याचंही बोललं जात आहे. या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र मंत्री झिरवाळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हा व्हिडिओ 2-3 वेगवेगळे व्हिडिओ जोडून बनविण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की व्हिडिओची सत्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जर व्हिडिओ खरा निघाला तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने झिरवाळ यांना पाठिंबा देत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. तसेच या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. सध्या या व्हिडिओची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नसून पोलिसांकडून चौकशी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच. तर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. हा व्हिडिओ खरा आहे की बनावट याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.